स्वप्नाची. गटल्या, ए गटल्या, 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 अरे ए गटल्या, गटल्या. सावी, अगं तू का हाका मारतेस? तुम्ही हाका मारताय म्हणून. कुठे गेला इतका पावसा पाण्याचा देव जाणे बाई. आणि त्यात मेलं ते स्वप्न पडलं. वहिनी स्वप्न येत नाही, काळजीतून येतात. मग आणि हे रात्री पडलंय ना स्वप्न, तपशेल खोटं असणार हो वहिनी. अहो आणि तसं नसतं का, ते स्वप्नात कुणीतरी गेलं असं दिसतं, म्हणजे मेलं असं दिसतं, आणि तेव्हा त्याचं आयुष्य वाढतं. हो हो. तुम्हाला स्वप्न काय पडलंय की पोलिसांनी त्याला पकडून नेलंय, म्हणजे बघा पोलीस त्याला मदत करतील. खरंच? हो. अगं तुझ्या तोंडात साखर पडो बाई. गटल्या, गटल्या, अगं सावी, झालं तुझं? माझं कुठे काय, ह्यांना स्वप्न पडलं. हो. जा झोपा सगळ्या. मग तो येईल तो. चला झोपा सगळ्या, मी आहे. गटल्या, बर बर चला. बर. आऊ जागी आहेस? उठ ना. काय काय झालं? मला नक्की माहित नाही, मग पण गटल्याचं काय? बहुतेक घर सोडून गेलाय. काय? काय हो? काय झालं? स्वप्न. स्वप्न? हो, मी पिंजऱ्यात बंद दिसलो. पिंजऱ्यात? हो, असं जेल सारखं काहीतरी होतं, आणि मला हातपाय बांधून मारतायत असं दिसलं. ते आपलं बोलणं झालं ना, ते डोक्यात राहिलं असेल तुमच्या. नाही 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 शालू, हे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे डेंजर, खूप खूप डेंजर. स्वतः पण झोपू नका आणि मला पण झोपायला देऊ नका. नाही शालू, हे बघ, मला खूप अस्वस्थ वाटतंय. बरं, लाईट बंद करा आणि डोळे बंद करून राहा. लागेल तुम्हाला झोप. अगं करा ना लाईट बंद. पण असा कसा गेला गटल्या? तेच ना. आऊ आऊ फोन सुद्धा घरीच ठेवून गेलाय. तुला जाताना काही सांगितलं त्याने? नाही, काहीतरी बोलला असेल. फ्रेश हवेत जातोय असं म्हणाला होता. मी विचारलं त्याला तर काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला तुम्हाला. हा. हे असं वेगवेगळं का सांगितलं त्यानं? आता ते त्यालाच माहित ना. एक मिनिट, तुमचं भांडण झालं होतं का? नाही, खरं? ठकूचे शब्द. ठकूची शपथ घेऊन ती खोटं बोलणार नाही सत्यशीला. पण तुम्ही तरी का नाही अडवलं त्याला? तर मला वाटलं त्याचं काय काम आहे ते करून येईल तो. तर बाईकचा आवाज आला तेव्हा गडबडलो मी. वहिनी अहो, तुम्ही का रडताय? गटल्या खरंच घर सोडून गेलं नसेल ना? मिहीर, काय काय झालं? काय सगळं ठीक आहे ना? कधीच नव्हतं.
पण आता होईल. म्हणजे राजू नाही आली? त्यांचं काम नाही, काम माझं आहे. कसलं काम? जे करण्याची गरज आहे आता. मला काही कळत नाही तू काय बोलतोयस ते. तुम्हाला कळण्याची गरज पण नाही मावशी, ते दिसेलच आता. काय दिसेल? काका कुठे? काका बॉसचे काका? तो असेल झोपलेला, घोरत पडलेला असेल. त्याचं काय? खूप त्रास दिला ना त्यांनी बॉसला. खूप खूप हाल केले लेकराचे. पोरगी जिवंत राहिली हेच नशीब रे. चटके काय दिले, उन्हात उभं काय केलं, बर्फाच्या पाण्यानं आंघोळ काय घातली, पुस्तकं काय जाळली. हाल हाल केलं माझ्या लेकराचे. नरकात जातील ती दोघं जण. काकाची खोली वर आहे ना? हो. मीर मीर मीर, ह्याला कोणी सांगितलं? राजूने सांगणं शक्य नाहीये. कोण बोललं असेल याला? रुक्मिणी, रुक्मिणी तू रडू नकोस ग. तो असं काही करणार नाही. पण असा अचानक गेला म्हणजे काहीतरी कारण असणारच ना. उगाच कशाला जाईल तो? तुमचा वाद झाला नव्हता? खरंच नाही. सत्यशीला, ती आता सांगते ना नाही म्हणून. अहो पण मग अहो मॅडम, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. भांडण वगैरे काही झालेलं नाहीये आमचं. पण असं वागणं त्याचा स्वभाव नाहीये. हो, त्यांनी हे असं कधीही केलं नाहीये. फोन पण घरीच ठेवून गेला ना. हो ना, 1 मिनिट सुद्धा फोन तो बाजूला ठेवत नाही. आणि ते मला भयंकर स्वप्न पण मला आजच पडायचं होतं. कालपर्यंत ठीक होता हा. ह्याचं उत्तर तुझ्याचकडे असणार आहे. कारण जायच्या आधी तो तुझ्या बरोबर होता. काय असं बोलला मीर? हो, बहुतेक त्याला राजूच्या बालपणाबद्दल कळलंय. बापरे. रमे, चल, तो काहीतरी उलट सुलट करण्याच्या आधी जाऊया, आपण त्याला अडवूया. मी राईट नाही. लाईट लावा. एवढ्या रात्री कोण आलं असेल? आणि दार का वाजताय? तू उघड. तुम्ही जा ना. का? तू उघड ना. भीती वाटते का? मगाशी तर मारे तणतण करत होती. ते मगाशी ना, आता तुम्ही जा ना. राणी, तू का उठवलंस माझ्या बायकोला झोपेत? नाही बाबा, ती जागीच होती. एक गोष्ट तुमच्या तोंडात राहत नाही. काय गोष्टी सांगितल्याशिवाय जात नाहीत. आणि घरबीर सोडण्यात का मूर्ख वेडा नाही येतो. तुम्ही उगीच काळजी करत बसू नका बरं. जा झोपायला जा सगळ्या. सत्यशीला, राणी, सावी, कावी
रुक्मिणी, राजेश्वरी, जा जा सगळ्या झोपायला जा, मी आहे इथे. काय झालंय बाबा? काय झालं? मिहीर तू? आणि एवढ्या उशिरा इथे काय करतोयस? आणि ही काय पद्धत आहे घरात घुसायची? मग वाजले बघ किती. हा, उशीर तर झाला. मग लोक झोपलेली असतात. करेक्ट आहे, पण त्यांना कधीतरी जागा केलं पाहिजे ना. आता आठवले ना आई? अरे काय करतोय? मुंबईला वगैरे गेला असेल का तो? नाही, तसं असतं तर मला सांगून गेला असतं. मित्राकडे वगैरे गेला असेल का? एवढ्या रात्री कशाला जाईल? हो ना बाबा, जाताना टेन्शन मध्ये वाटलं का हो? हा, किंवा रागावला वगैरे होता का? हातात बॅग बिग नव्हती ना त्याच्या? अरे हो हो हो, किती तर्क लावताय. मी सांगितलं ना कामासाठी गेलाय तो. आता ते कुठे ते माहित नाही बाबा, पण तसं नॉर्मल वाटलं. हो ना राजेश्वरी, नॉर्मल होता ना? हो, म्हणजे रूम मध्ये तरी नॉर्मल होतं. हा, त्याला एखादं काहीतरी डिझाईन बिझाईन आठवलं असेल म्हणून गेला असेल. बरं, मी जाऊन बघून येतो. भाऊजी, अहो आता इतक्या रात्री कुठे शोधणार तुम्ही त्याला? नाही, असू दे. चल मी पण येतो. गावात वगैरे कुठे आहे का बघून येतो. थांबा, मी पण येतो. बर, चल आलो. तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा, एवढं काही झालेलं नाहीये. चेहरे बिरे असे पाडू नका. आणि तुम्ही आता सगळे जमले जात ना, तर मी झकासपैकी सगळ्यांसाठी कॉफी करतो. म्हणजे तसंही तो येईपर्यंत कोणी झोपणार नाहीच. बाबा, मी आणते कॉफी. नको, तू राहू दे, मी आणतो. राजेश्वरी, तू आणखीन एक घेणार का कॉफी? नाही, आणतो मी. काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. मीर, अरे काय झालंय? का मारतोयस तू त्यांना? तुम्ही बायकांवर हात उचल्याचे संस्कार नाही आहेत माझ्यावर, माहित? म्हणजे तू मला मारणार आहेस? वंजा, उमाताई, हा बघा ना काय बोलतोय. आवळा ना त्याला. अरे तुझ्या आईच्या वयाची ना मी.
मला मारणार आहेस तू? हे शिकवलं का तुझ्या घरातल्यांनी तुला? अरे बाबा सोड ना रे. अरे हाडं पिढं सुट्टी त्यांची, सोड ना. अरे असं काय करतोयस? असं नको वागूस. सासरे आहेत ना ते तुझे? काय केलंय त्यांनी? माहिती नाही तुम्हाला? तुम्ही पण या पापाच्या वाटेकरी आहात. कसलं पाप? एका निष्पाप लहान मुलीला छळण्याचं पाप, तिला घाबरवण्याचं पाप, तिला मारण्याचं पाप, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्याचं पाप, तिच्या मनात आयुष्यभरासाठी आघात केल्याचा पाप, तिच्या मनात फॅमिलीची भीती निर्माण करण्याचा पाप. असं काहीही झालेलं नाहीये. ती खोटं बोलतीये. त्याच हाताने मारलं ना तिला? मिहिर, याच डोक्यात कल्पना आल्या ना? थांबवते. तू चाल. मिहीर, जाऊ दे ना प्लीज, सोड त्याला. मी नाही सोडणार याला. माणूस नाहीये, हैवान आहे, हैवान. चला. तुम्ही जा ना प्लीज. इथून जा आणि जाताना ते दार लावून जा. मी याचा हिशोब चुकता केल्याशिवाय इथून जाणार नाही. आता सांग, का केलं असं? हा, तुमची फॅमिली होती ना ती? सख्या भावाची मुलगी होती, परकी होती का कोण? तुमची पुतणी होती ना? एकदा पण असं वाटलं नाही तिला काय वाटत असेल? तिला पावसात भिजत ठेवलं, तिला चटके दिले, तिला बर्फाची आंघोळ घातली, तिला काठीने मारलं, तिला उठा बशा करायला लावल्या. काय वाटलं नाही? तिच्या मनावर आयुष्यभरासाठी आघात केला. ती हे डिझर्व करत नाही हो. जगातलं कुठलंच लहान मूल डिझर्व करत नाही. माणसं नाही आहेत. मी ना माणसं नाही आहात. बाबा, आपण पोलिसात जाऊया का? पोलिसात? अहो 3 वाजून गेले तरी याचा पत्ता नाहीये. मला काही सुचनासच झाले बाई. तुम्ही जागा राहिलात ना तर अजून शंका करत असाल. तुम्ही झोपा बरं सगळ्या, जा. अहो राजेश्वरी, तू एकदा ऑफिस स्टाफला विचारून बघतेस का? तिथे गेला असेल का तो? नाही, आत्ता नाही जाणार तो स्टाफकडे. ओ भाऊजी, अहो गटल्या कुठे? हा, काय झालं? गावात तरी नाही येत. अगं बाई, वहिनी तुम्ही बस. काय ऐकतोस? ती खोटं सांगतेय.
खोटं बोलायची सवय आहे तिला. कोर्टात सुद्धा तिने खोटी साक्ष दिली आणि आम्हाला तुरुंगात जावं लागलं. तिच्यावर काय विश्वास ठेवतोस? एक नंबरची खोटारडी आहे ती.